तुम्हाला काय वाटलं पवन विसरला दुसरा पार्ट टाकायचा? अहो नाही हो, थांबा थोडं. पवनच्या माग ना भरपूर काम असते, त्याच्यामुळे ना पवन असा आधी मध्ये कुठं पण गायब होऊन जातो. तुमच्या भावाला 2 हात 2 पाय आहे, पण तुमचा भाऊ इतके काम करतो की जसे काय त्याला 10 हात आणि 10 पाय आहे. आता ते बाकीचं जाऊन द्या, पवन थेट येतो मुद्द्यावरती. ताई आणि भाऊजी अशी मजा करत होते जसे की दोघं लहान लेकरच असे पाण्यात फिरत होते. त्यानंतर तुमचा भाऊ गेला थेट लेझी पूल मध्ये. त्यानंतर तुमचा भाऊ इतकी मजा करायला लागला पाण्यात पडून की भाऊजीच्या फोन मध्ये पाणीच गेलं होतं. मला आता काय करावं रे. नंतर तुमच्या भावाला या पाण्यामध्ये असं डोकं टाकून बसायचं होतं, पण ते पाणी त्याला लांब लांबच फेकत होतं. त्यानंतर तुमच्या भावाला असे मित्र भेटले जसे की लय वर्षापासूनची गाठ भेट होते आमची, पण आम्ही भेटलो आणि अशी मजा करायला लागलो. पोर इकडे फेक तिकडे फेक. तुमच्या भावाला इतकी भूक लागली होती की तुमचा भाऊ थेट गेला भेळ खायला. भेळ खाल्ल्यावर म्हणलं यार ठीक आहे, थोडी तर बरी खाण्यासारखी तर आहे म्हणून. तुमचा भाऊ पाण्यात बुडला आणि परी कशी म्हणते थांब मी तुला पाणी टेस्ट करून सांगते की पाणी कसं आहे. मला वाटलं होतं परी पाणी टेस्ट करते, पण मला हे माहित नव्हतं की परी माझ्या अंगावर थुकणार. मग म्हणलं थोडं या गोल गोल चक्रामध्ये वल्ल होऊन येऊ. तुमच्या भावाचं तेवढं पण पोट भरलं नाही, तो तुमचा भाऊ थेट गेला रेन डान्स मध्ये डान्स करायला. मग रेन डान्स झाला आणि तुमचा भाऊ थेट आला कपडे चेंज करायला चेंजिंग रूम. कपडे चेंज केले आणि तुमचा भाऊ थेट गेला शेडी वाटपाकच्या बाहेर आणि म्हणलं आता थेट चला घरी. गाडीत बसल्यावर परीला म्हणलं थांब मी तुझा व्हिडिओ काढतो, तर परी म्हणे अरे नको व्हिडिओ काढू रे माझा. त्यानंतर परी आणि सगळ्यांना बाय म्हणलो आणि ताई म्हणे आता दम्माना जा भाऊ घरी. फिर क्या वो चले गए. तुमचा भाऊ थेट गेला पै पै रोड क्रॉस करून रिक्षा सापडायला. रिक्षा भेटली, रिक्षात बसल्यावर तुमचा भाऊ घरी आला आणि मग काय तुमचा भाऊ झोपून राहिला.